आता आपण सुपरफास्ट 100 घडामोडींकडे वळूयात। महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत। मालेगाव आणि मुंबईतील नेस्को या ठिकाणच्या कार्यक्रमाकरता ते उपस्थित राहणार आहेत। राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। महापालिकांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। यावर 28 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। बैठक घेऊन घराघरात जाऊन बांगलादेशी शोधणार आणि कायद्याचा बडगा दाखवणार असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे। वर्ध्याच्या राजकारणात काँग्रेसमधून मुहूर्तमेढ करणाऱ्या पंकज भोयर यांनी भाजपात येत पालकमंत्री बनण्याचा मान मिळवला। पंकज भोयर हे 10 वर्षांनंतर मंत्री तर 11 वर्षांनंतर पालकमंत्री बनले। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेड जिल्ह्यातील माहूर इथं जाऊन श्री रेणुका मातेचं दर्शन घेतलं। मी नाराज अजिबात नाही। जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं। जालन्यासाठी चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे। बीड जिल्हा माझा आहे, त्यामुळे बीडसाठी मी काम करतच राहणार आहे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी त्यांनी भारतीय पॅव्हेलियनचं उद्घाटन केलं। ही एक अद्भुत संधी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी म्हटलं आहे। दापोलीतील विकास कामाकरता निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मंत्री योगेश कदम यांनी दिलं। दाभोळ बंदरात जेट्टीचं भूमिपूजन करण्यात आलं होतं, यावेळी ते म्हणाले। राजू पाटील यांनी पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला। पालकमंत्री पदाचा आग्रह कशाकरता धरला जातोय? यांना खरंच जनतेची सेवा करायची आहे का मेवा खायचा आहे असा टोला त्यांनी लगावला। नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून स्वबळाची तयारी करण्यात आली आहे। भाजप सगळे 158 जागांवर लढणार असल्याचं यावेळी शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी म्हटलंय। कधी कधी शेवटी पेरलेलं उगवतं, पण त्यांच्या माध्यमातून उगवणार असेल तर मला काय माहीत नाही असा टोला मनसे नेते राजू पाटील यांनी लगावला। ते सरळ मार्गाने इमानदारीमध्ये काम करणारे ती व्यक्ती आहे। थोडा राजकारणाचाही भाग वाटतो असंही पाटील म्हणाले। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या खटला हा जलदगती न्यायालयात चालवावा या मागणीकरता सकल मराठा समाजाकडून जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये उपोषण करण्यात आलं। यावेळी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। नाशिक पालकमंत्री पदाकरता भाजप आग्रही आहे असं सूत्रांकडून कळतंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचं पालकमंत्री करण्यावर भाजपचं नेतृत्व ठाम असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी नाशिक पालकमंत्री पदाबाबत स्वतः बोलणार असल्याची माहिती आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आहे। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। सीआयडी कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराड यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। कराडच्या वकिलांनी सुनावणीकरता मुदत वाढवून मागितली होती। मुदत वाढवण्याची मागणी न्यायालयाकडून मान्य करण्यात आली। पुण्यातील आंबवणेचे माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप लावण्यात आलाय। शासनाने चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे।
मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मार्ग अखेर आता मोकळा झालाय। धारावीतील रेल्वेच्या जागेवरील रेल्वे वसाहतीच्या कामाकरता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबई वाहिनीवर पूल बांधण्याचं काम सुरू आहे। त्याचे गर्डर बसवण्यासाठी आजपासून शनिवारपर्यंत 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे या कालावधीत दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते वांद्रे या स्थानकादरम्यानच्या पुलाच्या पुनर्बांधणीकरता 24-25 जानेवारीच्या रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉक दरम्यान लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले। शुक्रवारी 127 लोकल पूर्णतः रद्द तर 60 लोकल अंशतः रद्द केल्या गेल्या आहेत। मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असतानाच आता सोडत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे। 21 जानेवारीची सोडत पुढे ढकलण्यात आली असून आता ती फेब्रुवारीत होणार आहे। राज्यभर सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। यासाठी जाहिरात अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना माहिती अद्ययावत करण्याची संधी दिली जाणार आहे। राज्य मंडळामार्फत 10वी-12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याकरता शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। यावर्षी 10वी-12वीच्या परीक्षांसाठी केंद्र संचालक पर्यवेक्षकांपासून शिपायांपर्यंत सगळ्यांच्या परीक्षा केंद्रांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेने प्लास्टिक पिशवी बंदी कारवाई सुरू केली असून पहिल्या दिवशी 1145 जणांवर कारवाई करून 1,45,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। आगामी काळात सगळ्या वॉर्ड्समध्ये ही कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार असून नियम मोडल्यास दंड आणि दंड भरला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवी नियमावली लागू केली आहे। त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती-पत्नी, मुलगा-मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे। कृषी पर्यटनाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावर 10 ॲग्रो मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार जिल्ह्यात अनुकूल जागेचा शोध घेणं सुरू आहे। आता सामान्य गृहिणींना दिलासा मिळालाय। जुन्या तांदळाचे दर स्थिर असून नवीन तांदूळ 20 रुपयांनी स्वस्त झालाय तर तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ 40 रुपयांनी स्वस्त झाली आहे। भडगाव तालुक्यातील गावांमध्ये वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे। बाजारपेठेतील कापसाच्या दरातील घट आणि भाववाढीच्या अपेक्षेमुळे घरातच कापूस साठवून ठेवण्यात आलाय। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। अमळनेर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, धुके आणि त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण झालाय। जवळपास 38,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकं धोक्यात आलेली आहेत। पीक विमा गैरव्यवहारामध्ये कारवाईचा धडाका सुरू झाला आहे। गेल्या वर्षी खरीप हंगामात पीक विम्याकरता दाखल झालेले तब्बल 4,05,000 बनावट अर्ज रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे। यातील 1,09,264 अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यातले आहेत। बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये चायनीज मका शेतकऱ्यांना पाहता येणार आहे। चायनीज पद्धतीने मका लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना एकरी 50 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे। मुक्ताईनगर तालुक्यातल्या पूर्णाड फाट्याकडून जळगाव जामोदकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे। त्यामुळे तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील नांदेड गावात निधी नसल्याने तलाठी कार्यालयाचं बांधकाम अपूर्ण आहे। त्यामुळे जळगावच्या नांदेड गावातील ग्रामस्थांना पायपीट करावी लागते आहे। सुट्या पैशांची कटकट मिटवण्याकरता एसटी महामंडळाने सुरू केलेल्या डिजिटल पेमेंटला प्रवाशांची पसंती मिळते। दिवसाला 23,000 प्रवासी ऑनलाईन पेमेंटद्वारे तिकीट काढत आहेत। त्यामुळे दिवसाला 68 लाखांचा महसूल एसटीच्या बँकेत जमा होत आहे।
मुंबई महाराष्ट्र शासनाकडून 1969 साली सुरू झालेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होण्याच्या मार्गावर आहे। ही लॉटरी बंद केल्यास लाखो कुटुंबांचा रोजगार धोक्यात येणार आहे। बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी त्यामुळेच महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेनं केली आहे। कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे। पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे आजपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांकरता मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। उरणमधील चिरनेरमध्ये शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालाय। कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचं वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे। आरटीई कायद्याअंतर्गत खासगी इंग्रजी शाळांमधील 25% जागांवर दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो। त्याचे पैसे शासन भरत असतं। मात्र गेल्या 9 वर्षांपासून पूर्ण परतावा न दिल्यानं थकबाकी 2400 कोटींवर पोहोचली आहे। त्यामुळे आता अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होते। एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणाचं पोलिसांनी रिक्रिएशन केलं। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीच होती की पोलीस कदाचित ही सगळी घटना रिक्रिएट करू शकतात। त्याप्रमाणे या प्रकरणाचं पोलिसांनी रिक्रिएशन केलेलं आहे। आरोपी मोहम्मद सैफच्या घरात शिरून हल्ला कसा करत होता, त्याने हल्ला कसा केला हे समजण्याकरता पोलिसांनी रिक्रिएशन केलं। यासाठी रात्री 11:15 वाजता पोलिसांनी आरोपीला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं। यानंतर आरोपीला मध्यरात्री वांद्रे स्थानकात आणण्यात आलं। याच वांद्रे स्थानकातून आरोपी सैफ अली खानच्या घरी आला होता। तिथून आरोपीला सैफ अली खानच्या घरी आणून चौकशी त्याची करण्यात आली। आरोपी सैफ अली खानच्या घरात नेमका शिरला कसा, इमारतीत इतकी मोठी सुरक्षा असताना तो कसा काय आत गेला आणि त्यानंतर तिथून त्यानं सैफ अली खानचं घर कसं गाठलं हे सगळं जाणून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला। सैफ अली खानच्या घरी आणून आरोपीची चौकशी करण्यात आली। आरोपी सैफ अली खानच्या घरात कसा घुसला, कुठे लपला होता, लपल्यानंतर त्यानं सैफवर हल्ला कसा काय केला याची इत्तंभूत माहिती पोलिसांनी जाणून घेतलेली आहे।